विलासराव देशमुख यांच्या उंचीचं जे काही नेतृत्व आहे ना, ते असं 5-10 वर्षात तयार नाही होत आणि संघाच्या शाळेमध्ये गेले तर ते बिलकुलच होत नाही. त्याच्यासाठी खरोखर जनतेप्रती तळमळ असायला लागते आणि ती होती. आणि ह्या सगळ्या आठवणी 100% पुसल्या जाईल असं जे रवींद्र चव्हाण म्हणत आहेत. खरं तर ते शिव्या खात आहेत आणि पुसलं कोण जाणार आहे, तर हे असे विषारी मानसिकतेचे जे लोक असतात ना, त्यांना इतिहासामध्ये काहीही मोल नसतं, त्यांचं काहीही इतिहासात योगदान नसतं. विलासराव देशमुखांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की विरोधकांना काय काम आहे, त्यांनी कधी जनतेची कामं केलेच नाही. त्यांना फक्त जातीत भांडणं लावायचे, धर्माधर्मात भांडणं लावायचे, नाहीतर काहीतरी विषारी घाणेरडं बोलायचं, इतकंच येतं. ते प्रत्यक्षात कामाविषयी कधीच बोलत नाही. हे संस्कार बिंस्कार म्हणतात, हे यांचे काय घाणेरडे संस्कार आहेत हे दाखवून राहिलेले आहेत. आणि मला असं वाटतं लातूरकर जनता यंदा निवडणुकीमधून यांना धडा शिकवणारच. आणि लातूरकर आता नेमकं कोणाला लक्षात ठेवणार आहे आणि विलासराव देशमुख यांना लक्षात ठेवणार असेल तर या निवडणुकीला काय करायचं मला असं वाटतं लातूरच्या जनतेला चांगलं माहिती आहे.